माझं नाव श्रुती बाळू डोळस. मी दररोज ठाण्यातून प्रवास करते. आम्ही इथंच दररोज ऑफिसला जातो, पण दररोज या रिक्षावाल्यांची अरेरावीची भाषा, दादागिरीची भाषा दररोज आम्ही सहन करतो. पण यावेळी त्यांनी हात उचलण्याची बोलतो ना, हात उचलला त्यांनी आमच्यावरती, जेणेकरून की नाही आम्ही नाही नेत. पण दाखवण्याचं हेच तात्पर्य याच्या मागे, जर तुम्हाला नाही न्यायचं आहे ना भाडं, तुम्ही आम्हाला सुरुवातीला जर सांगितलं असतं आम्ही स्वतःच नसतो बसलो रिक्षामध्ये. पण यांच्या दररोजच्या अशा वागण्यामुळे आम्हाला मानसिकदृष्ट्या पण खूप त्रास होतो, कारण आम्हालाही पुढे जायला, आमच्याही कामावरती जायला आम्हाला वेळ होतो. पण ह्यांच्या दादागिरीच्या भांडण्यानी प्लस आरेरावीची भाषा ह्याच्यावरती आम्हीही घाबरून गेलेलो आहोत. पण आता नाही घाबरणार, कारण कसं की आता त्यांनी हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यावरती जर आम्ही आत्ताच नाही सांगितलं, त्यांची पुढे अजून मजल वाढेल. मग त्याच्यावरती तुम्ही कार्यवाही घ्या किंवा त्याच्यावरती तुम्ही दखल घ्या, हीच आमची सगळ्यांकडून विनंती आहे. अजूनपर्यंत त्यांनी त्याच्यावरती फक्त की चार्जेस लावलेत, की भाडं नाकारण्यात आलं, की फक्त ह्याचे चार्जेस लावले. पण मानसिकदृष्ट्या जो आम्हाला त्रास झाला आणि त्यांनी जो हात उचलला ह्याच्यावरती त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही. ही खबरदारी घेतली पाहिजे की आमची सुरक्षा ह्याच्यामध्ये काय घेता येईल. जर आम्ही डेली इथून प्रवास करत आहोत, जर रिक्षावाले अशी भाषा आमच्याशी वापरत आहेत आणि आमच्याशी असं दादागिरी आणि अरेरावीची भाषा आणि हात उचलल्यापर्यंत मजल जात आहे, तर पोलिसांनी याची दखल घेऊन ह्याच्यावरती पुढे कार्यवाही करावी.